महाराज इथे खूपदा येत असत, त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी येणारा भक्त इथं येऊन गोमाजी महाराजांचं समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जात नसे. महाराजांनी कृपा केलेल्या आणखीन एक भक्ताची मी तुला गोष्ट सांगतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. यावं यावं महाराज, आपले पाय आमच्या वाड्याला लागले. आम्ही धन्य झालो. धन्य झाली ही पंढरी. कुकाजी पाटील, जी महाराज. विठू माऊलीच्या दर्शनाला मोठी गर्दी उसळली आहे. आषाढ शुद्ध नवमीचा दिवस असल्याने दर्शन घडेल ना की शेगावहून आलो होतो आम्ही. आजच विठुरायाचं दर्शन झालं तर फार बरं होईल. हो चला आटपा पटापट. आज विठू माऊलीचं दर्शन झालं नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच. महाराज आधी चंद्रबागेत जाऊन स्नान उरकूया. चला पटापटा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज का थांबला? दर्शनाला येत आहे ना? बापूना, आमची भक्ती तोकडी पडते असं आम्हाला वाटतं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ह्या थोर संतांसारखं भाग्य आमच्या नशिबात नाही. महाराज बापूना, तू का थांबलास? तूही जा दर्शनाला. जी महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज आपण चालताय ना? आम्ही वाट पाहत आहोत. बापूनाची? पांडुरंगाची. महाराज पांडुरंग तिथे मंदिरात विटेवर उभा आहे. आपल्या भाविकांना दर्शन देतोय. तो इथे आपल्या भेटीसाठी कसा येईल महाराज? आपण आमच्यासोबत चलावं महाराज. बापूना कुठे दिसत नाही. तो एक नंबरचा आळशी आहे महाराज. कासवाच्या गतीनं काम चालतं त्याचं. ही आषाढी एकादशी सरून पुढची आषाढी एकादशी येईल तरी हा काही मंदिरापाशी पोहोचणार नाही. तुम्ही त्यांची वाट पाहत थांबू नका. चला आमच्या बरोबर. तुम्ही व्हा पुढे. बापूना येईल मागावून. अरे देवा, तुम्ही सगळी मंडळी तयार झालात? मी आलोच कापड बदलून. महाराज गण गण गणात बोते,
गण गण गणात भूते. महाराज कसं करायचं? आम्ही व्हावं का पुढं? तिकडे गर्दी उसळली आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तर वारी सफल व्हायची नाही महाराज. तुम्ही व्हा पुढे, बापूंना येईल मागाहून. जी महाराज. बोला पुंडली गवर्दे वहारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंगा, विठ्ठला, अरे तू आहेस ना मंदिरात? गण गण गणात भूते, 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 गण गण गणात भूते. गजानन, पांडुरंग, साक्षात पांडुरंग. पांडुरंग, पांडुरंगा, तुम्ही इथे येऊन आम्हाला साक्षात दर्शन दिलं, आम्ही धन्य झालो. पांडुरंग, 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 पांडुरंग. गजानन, तू खूप चांगलं कार्य करतोयस. सामान्य लोकांना ज्ञान देतोयस, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवतोयस, आणि हे सारं काही अगदी निरपेक्ष भावानं, निरपेक्ष मनानं करतोयस. माझ्या समोर साक्षात पांडुरंग उभा आहे, ज्याचा आनंद मी शब्दात वर्णू शकत नाही. परमेश्वर आणि परमेश्वराचा उपासक यांच्यात जेव्हा असं शब्दातीत नातं निर्माण होतं ना, तेव्हा तो उपासक संतपदाला पोचतो. परमेश्वराच्या शक्तीचा बोध सामान्य लोकांना करून देण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. तो साक्षात ईश्वर स्वरूप होतो, तसा तू झालायस. म्हणून तर मी तुझ्या भेटीला आलो. गजानन, तू आणि मी वेगळे नाही. पांडुरंग, 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 पांडुरंग. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. पांडुरंग, 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 पांडुरंग. विठ्ठला, 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 विठ्ठला. अरे हरिपाटला, विठू माऊलीच्या दर्शनानं तुझं आयुष्य सफल झालं रे बाबा. अहो, आपण पुण्यवंत लोक, म्हणूनच आपल्याला देवदर्शन घडलं. हो, मला तर साक्षात पांडुरंग माझ्याचकडे बघतोय का असं वाटत होतं. हो, अरे तोच साक्षात्कार तर मला पण झाला. मला असं वाटलं की पांडुरंग माझ्याशी बोलतोय, म्हणून तर सगळी घराने मांडून मोकळा झालो पटापटा. खरंच आहे, मी बी तेच केलं. आता आपल्याला कशाची ददाद राहणार नाही. बापूना कुठे आहे? महाराज, मी बोललो नव्हतो, बापूना एक नंबरचा आळशी आहे, एकदम सुस्तावलेला. अहो, एवढ्या गर्दीतनं वाट काढून दर्शन घेणं जमणारच नाही त्याला. अरे मग तुम्ही तुमच्या बरोबर का नाही नेलं त्याला? विठुरायाचं दर्शन झालं नाही तर त्याची वारी सार्थकी कशी लागेल? महाराज, बापूनासाठी थांबलो तर आमचंही देवदर्शन होणार नाही या भीतीपोटीच आम्ही थांबलो नाही. आणि ह्या नशिबाच्या गोष्टी असतात महाराज. आता बापुनाच्या नशिबात पांडुरंगाचं दर्शन नसेल तर त्याला आपण तरी काय कर. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.
बापूना, अरे तू तिथे उभा का आहेस? महाराज, महाराज. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. काय झालं बापूना? महाराज, मी पापी आहे का हो? मला विठोबाचं दर्शन काहून नाही झालं? विठूचं दर्शन झालं नाही? नाही ना महाराज. अरे आम्ही समजे हेच बोलत होतो बापूना, विठू माऊलीचं दर्शन घ्यायला चांगलं नशीब लागतं. आता तुझं नशीब फुटक्या त्याला आम्ही तरी काय करणार? नाही, मुळात याची श्रद्धाच नाही आहे विठू माऊलीवर. दांभिक आहे हा, म्हणून त्याचं दर्शन झालं नाही. हो का हो महाराज? खरंच मी दांभिक आहे. विठू माऊलीवरील माझी श्रद्धा खोटी आहे. आम्ही काय सांगावं बापूना? श्रद्धा खरी की खोटी हे तोच ठरवणार. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. महाराज, जोवर मला विठू माऊली दर्शन देणार नाही तोवर मी अन्न ग्रहण करणार नाही. अन्न ग्रहण करणार नाही म्हणे. अरे भूक लागली की अन्नावर आडवा हात मारेल दांभिक लेखाचा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. पांडुरंगा, माझी काय चूक झाली? माझ्या हातून कोणतं पाप घडलं म्हणून तुम्हाला दर्शन देत नाहीस? मला फक्त एकदा तुझा तोंडवळा पाहू दे. माझं दुसरं काही मागणं नाही. पांडुरंगा, महाराज आहेत संगतीला. महाराज म्हणजे साक्षात पांडुरंग. ते मला म्हणाले, तुला विठोबाचं दर्शन नक्की होईल. त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण नाही का? त्यांचा शब्द राखाव म्हणून तरी मला एकदा दर्शन दे पांडुरंगा. पांडुरंगा, तू मला जोपर्यंत दर्शन देणार नाहीस तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. तुझ्या नामाशिवाय माझ्या ओठावर कुठलाही शब्द असणार नाही. पांडुरंग, 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 पांडुरंग. पांडुरंगा, मी दांभिक नाही आहे. मग मला तुझं दर्शन का नाही घडलं? बापूना, बापूना, तू अंतःकरणापासून मारलेली हाक आमच्यापर्यंत पोहोचली. तुझं कल्याण असो. विठो माऊली, गुरु माऊली, विठोबा.
गुरु माऊली, विठू माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे बापूना काय अरे जरा थांब ना रे, असा फेर धरून नाचतोय काय महाराजांच्या समोर? अरे काय कारण आहे ते आम्हालाही कळू दे, आम्ही नाचू. तुम्ही लोक मला दांभिक दांभिक म्हणून हिनवत होता ना, पण मी दांभिक नाही आहे. मला विठू माऊलीचं दर्शन घडलं. महाराजांनी मला साक्षात विठू माऊलीचं दर्शन घडवलं. महाराज मला साक्षात विठू माऊलीच्या रूपात दिसले. आहात कुठे? पांडुरंग पांडुरंग. महाराज आमच्याकडनं असं काय अपराध झाला महाराज? नाही महाराज, आम्हालाही विठू माऊलीचं दर्शन घडवा महाराज. ते शक्य नाही. तुम्ही देवळात जाऊन दर्शन घेऊन आलात ना. नाही नाही महाराज, पण बापूनासारखं तुमच्या रूपात आम्हाला विठू माऊलीचं दर्शन घडवा महाराज. आधी बापुनासारखं अंतःकरण शुद्ध ठेवा, मगच या. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. हा चला. अशा रीतीनं गजानन महाराजांनी विठू माऊलीच्या रूपात बापूनांना दर्शन दिलं आणि त्यांचं जीवन कृतार्थ केलं. म्हणजेच माझंही जीवन त्यांनी कृतार्थ केलंय. का? ते मला हॉस्पिटल मध्ये भेटायला आलेले आणि मला त्यांनी दर्शन दिलं. नशीबवान आहेस पोरी, नशीबवान आहेस. अगं तिजवर वय तुझं. हा, पाप पुण्यातला फरक सुद्धा तुला कळत नाही, तरीही महाराजांनी तुला दृष्टांत दिला. याचाच अर्थ तू पूर्वजन्मी खूप पुण्य केलेलं असणार, महाराजांसोबत तू वावरली असणार, महाराजांची सेवा केलेली असणार. खरं आजोबा? होय बाळ. त्यामुळे ईश्वराने जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यात पुण्यकर्म करावीत, पुण्य संचय करावा. आपण बँकेत ठेवलेले पैसे कसे व्याजावर व्याज व्याजावर व्याज मिळून वाढत जातात आणि आपल्याला गरजेला उपयोगी पडतात, तसंच आहे हे. पुण्य संचय करून ठेवला की तो संकट समयी आपल्या कामाला येतो आणि संकटाचं निवारण होतं. समजलं? हो आजोबा. चला आता आपण भक्त निवासात जाऊया. तुझे आई बाबा तिथे वाट पाहत असतील. हो चला. हृदयात खरा भक्तिभाव असेल तर देव स्वतः येऊन तुम्हाला दर्शन देतो, कारण तो देव म्हणजे तुम्ही स्वतः असता.